आंबाडीच्या भाजीपासून तयार होणारा माझा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मस्त चटपटीत आंबट तिखट लागणाऱ्या आंबाडीच्या भाजीच्या पुऱ्या. या पुऱ्या प्रवासामध्ये सुद्धा 8 ते 10 दिवस टिकून राहतात. त्याचबरोबर तुम्ही मुलांना टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता आणि चवीला एवढ्या अफलातून लागतात. खरंच सांगते, एकदा खाऊन तुमचं मन अजिबात भरणार नाही. आणि यासोबत अतिशय साधी सोपी कांदा टोमॅटोची एक चटणी बनवूया, जी तुम्ही कुठल्याही नाश्त्याबरोबर खायला बनवू शकता. रेसिपी लगेच सुरुवात करूया. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करा आणि माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका. तर इथे मी आंबाडीच्या भाजीच्या पुऱ्या बनवण्यासाठी मस्त ताजी ताजी आंबाडीची भाजी घेतलेली आहे. बरेच वेळा काय होतं, आंबाडीची भाजी जर कोरडी असेल ना तर अगदी कमी आंबट असते. अशा वेळी पाण्यामध्ये उकळून न घेता सरळ सरळ मिक्सरमध्ये फिरवून याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि तशीच वापरायची. आणि जर खूप जास्त वाढ झालेली असेल, म्हणजे जास्त आंबट जर आंबाडी असेल, तर पाण्यामध्ये सुरुवातीला उकळून घ्यायची आणि नंतर याची पेस्ट तयार करायची, म्हणजे याचा आंबटपणा कमी होतो. आता इथे पत्ती मी तोडून घेतलेली आहे. याच्या दांड्या अजिबात वापरायच्या नाही, फक्त पत्तीच वापरायची, कारण या पत्त्याच खूप जास्त आंबट असतात. तर याचे पत्ते तोडून झाल्यानंतर 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कढईमध्ये पाणी घालून याला मी यासाठी उकळून घेते आहे, कारण मी घेतलेली आंबाडी खूप जास्त आंबट आहे. जर आंबाडी आंबट असेल तरच तुम्हाला पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटासाठी उकळून घ्यायची आहे. जर आंबट नसेल तर उकळून घ्यायची काहीच गरज नाही. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आंबाडी कधी-कधी खूप कमी आंबटसुद्धा असते आणि खूप जास्त आंबटसुद्धा असते. कमी आंबट असेल तर सरळ मिक्सरमध्ये घालून पेस्ट तयार करून घ्यायची आणि जास्त आंबट असेल तरच पाण्यामध्ये उकळून घ्यायची, म्हणजे यातलं जे जास्तीचा आंबटपणा आहे तो निघून जातो. आता याचं पाणी निथळून घ्यायचं, गार करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची. आता ज्या परातमध्ये आपल्याला पुरी बनवण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे, त्याच परातमध्ये मी ही पेस्ट काढून घेतलेली आहे. यामध्ये 1 टेबलस्पून बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ घातल्यामुळे पुरीला खुसखुशीतपणा आणि चव फार छान येते. 1 टेबलस्पून ज्वारीचे पीठ घालायचे आहे. जर बाजरीचे पीठ असेल तर 1 टेबलस्पून तेही तुम्ही घालू शकता. मी इथे फक्त ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ घातलेलं आहे. बाकी 2 ते 3 टेबलस्पून गव्हाचे पीठ घातलेले आहे. मिरच्या भाजून त्यामध्ये लसूण आणि जिरे घातलेलं होतं, त्याचा ठेचा केलेला होता तो घातलेला आहे. हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सोबतच इथे सोप घालते आहे, यामुळे पुरीला चव छान येते. सोबतच ओवा घालते आहे 1 मोठा चमचा आणि तीळ घालते आहे 1 टेबलस्पून. तर तीळ या पुरीमध्ये जास्त घातले तरीही चालतील, छान चव येते. भाजलेल्या धन्याचं पूड 1 मोठा चमचा घातलेला आहे आणि इथे मी कैरीच्या लोणच्याचा मसाला घालते आहे. तर पराठे बनवत असाल किंवा पुऱ्या बनवत असाल तर त्यामध्ये हा उरलेला लोणच्याचा मसाला घाला, खूप छान चव येते. तुम्ही जर याआधी घालत आले नसाल तर एकदा माझ्या पद्धतीने पुऱ्या बनवून बघा. कुठलीही पुरी असो, तुम्ही जर तिखट पुऱ्या जरी बनवत असाल तरी त्यामध्ये उरलेला लोणच्याचा मसाला घालून बघा, खूप सुंदर अशी चव पदार्थाला येते. आता यामध्ये आपल्याला कडकडीत गरम केलेलं तेल घालायचं आहे. तर 1 टेबलस्पून तेल मी कडकडीत गरम करून घेतलेलं होतं, हे घातलेलं आहे. यामुळे पुऱ्या मस्त खुसखुशीत होतात. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि सर्व एकदा चमच्याने मिसळून घ्यायचं, कारण तेल फार गरम आहे, म्हणून सुरुवातीला चमच्यानेच मिसळून घेते आहे. तर इथे मिसळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे पीठ फार सैलसर दिसते आहे. याच्या पुऱ्या आपल्याला लाटता येणार नाही. जसं आपण पोळ्या बनवण्यासाठी गव्हाचं पीठ मळून घेतो तशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. त्यासाठी आपल्याला यामध्ये एकतर गव्हाचे पीठ घालायचे आहे किंवा तुम्हाला या पुऱ्या जर खूप कडक आवडत असेल, खुसखुशीत आणि कुरकुरीत आवडत असेल तर यामध्ये तुम्ही ज्वारीच्या पिठाचं आणि बाजरीच्या पिठाचं प्रमाण वाढवू शकता. गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमीही करता येईल. तर तुमच्या आवडीनुसार आहे. तुम्हाला जर यामध्ये बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ जास्त घालायचं असेल तर ते घाला किंवा गव्हाचं पीठ घालायचं असेल तर तेही घालता येईल. आता याला मी हाताने मळून घेते आहे. गरज पडल्यास परत यामध्ये गव्हाचं पीठ घालूया. तर मला परत हे सैलसरच वाटते आहे. परत मी यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून गव्हाचे पीठ घातलेले आहे आणि एकदा मळून घेते आहे. तर सर्वात शेवटी पीठ मळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता पोळ्या बनवण्यासाठी आपण जसा डो तयार करतो तसाच ठेवलेला आहे. खूप सैलसर बनवलेला नाही किंवा खूप टाईट असा डो लावलेला नाही. झाकून याला आपण 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवूया. तेव्हापर्यंत एक मस्त चटपटीत आणि साधी सोपी चटणी तयार करूया. तर इथे मी पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम केलं. यामध्ये जिरे घालायचं. कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण मी सारखं घेतलेलं आहे. 1 कटोरी कांदा आणि 1 कटोरी बारीक चिरलेला टोमॅटो असं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही याचं प्रमाण 1-2ही घेऊ शकता, म्हणजे 1 भाग कांदा घेऊ शकता आणि 2 भाग टोमॅटो असंही घेता येईल. यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्व एकदा मिसळून घ्यायचं. तर इथे कांदा आणि टोमॅटो लक्षात ठेवायचं, फार जास्त वेळ शिजवायचं नाही, हलकासा परतून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता मी हलकासा परतून घेतलेला आहे. याचा रंग बदलेपर्यंत अजिबात परतायचं नाही.
यामध्ये अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे. नीट एकदा मिसळून घ्यायचं. आता मी गॅस बंद केलेला होता, तर खोबरं घालायच्या आधीच मी गॅस बंद केलेला होता. याला पूर्णपणे गार करायचं आहे. कांदा टोमॅटो जर तुम्ही जास्त शिजवलं तर या चटणीची चव बदलते. त्यामुळे कांदा टोमॅटो हलकासाच परतायचा आहे. थोडा कच्चा ठेवून, म्हणजे 50% शिजवायचा आणि 50% कच्चा ठेवूनच आपल्याला ही चटणी तयार करायची आहे. यामध्ये पाणी घालायचं आणि मस्त बारीक पेस्ट होईपर्यंत याला वाटून घ्यायचं. याची कन्सिस्टन्सी तुम्ही यापेक्षा पातळ ठेवू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. आता तडका देण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम झालं की मोहरी घालायची, सुकलेल्या लाल मिरच्या घालायच्या आणि कढीपत्ता घालायचा आहे. तर हा तडकासुद्धा इथे तयार झालेला आहे. ही चटणी बनवायला अगदी सोपी आहे, पण चवीला अतिशय भन्नाट लागते. तुम्ही कुठल्याही नाश्त्याबरोबर खायला बनवू शकता. मग ती इडली असो, डोसा असो, उत्तप्पा असो किंवा पुऱ्या असो, पराठा असो, कशाबरोबरही ही चटणी खूप साधी सोपी आहे बनवायला आणि चवीला खूप मस्त लागते. आता आपण याच्या पुऱ्या बनवून घेऊया. तर जेव्हापर्यंत चटणी बनवत होते तेव्हापर्यंतच मी हा डो झाकून ठेवलेला होता. 5 ते 10 मिनिट झाले असेल. आता थोडं हाताला तेल लावून घ्यायचं. एकदा हा होंडा मळून घेते आहे. आता याच्या आपल्याला पुऱ्या बनवण्यासाठी छोटे छोटे पेढे काढायचे आहे. तर पुरी बनवण्यासाठी जेवढा आपण पेढा घेतो तेवढाच घ्यायचा आहे, म्हणजे पोळीपेक्षा थोडा छोटा घ्यायचा. आता याची पुरी लाटायची आहे. तर पुरी लाटत असताना आपल्याला पोळपाटाला थोडं तेल लावायचं आहे. कुठलीही पुरी बनवत असताना पीठ घालून लाटायची नाही, कारण आपण याला तेलामध्ये तळून घेत असतो. तेलामध्ये पुरी घातल्यानंतर पीठ जळून जातं आणि पुऱ्या लाल होतात. त्यासाठी केव्हाही पुरी लाटत असताना तेल लावूनच लाटायचं आहे आणि फार जास्त पातळ करायची नाही, मध्यमच पुरी लाटायची असते, तेव्हाच ती मस्त फुलून जाते. तर इथे तुम्ही पुरी बघू शकता. याची जाडी मी तुम्हाला दाखवते. खूप पातळ किंवा जाड ठेवायची नाही. पुरी जर खूप पातळ लाटल्या गेली ना तर तेलामध्ये व्यवस्थित नीट फुलत नाही, आणि जर खूप जाड लाटली तर तेलामध्ये फुलते पण काही वेळानंतर लगेच मऊ पडून जाते आणि आतमध्ये कच्ची असल्यासारखी सुद्धा वाटते. तेल मध्यम आचेवर गरम झालं की यामध्ये पुरी घालायची आणि लगेच झाऱ्यांनी किंवा चमच्यानी यावर तेल घालायचं, म्हणजे पुरी लगेच फुलून येते. किंवा पुरीची एक कड दाबून ठेवायची, म्हणजे एक बाजू हलकीशी दाबून ठेवायची, तेव्हा सुद्धा पुरी मस्त फुलून येते. आणि लालसर तांबूस डाग पडेपर्यंत, खरपूस होईपर्यंत पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे. याच पद्धतीने बाकी पुऱ्यासुद्धा तळून घ्यायच्या. तर इथे मी एकावर एक पुरी ठेवते आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेली आहे. पण पुरी जेव्हा तुम्ही तळून घेता गरम गरम असते ना, तेव्हा याला हवेशीर ठेवायचं, म्हणजे पुऱ्या लगेच मऊ पडत नाही, मस्त खरपूस राहतात. तर इथे बघू शकता अंबाडीच्या भाजीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहे आणि चटपटी तशी चटणीसुद्धा तयार झालेली आहे. अंबाडीच्या भाजीच्या या ज्या पुऱ्या आहेत ना, फक्त चवीलाच रुचकर लागत नाही, तर पौष्टिकसुद्धा भरपूर आहे, विशेष करून लहान मुलांसाठी. लहान मुलांचं वय हे वाढीचं वय असतं. अशावेळी मुलांच्या आहारामध्ये आयरन आणि कॅल्शियमचं प्रमाण जास्तच असायला हवं. त्यामुळे मुलांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ नीट होते. तर या ज्या अंबाडीच्या भाजीच्या पुऱ्या आहे यामध्ये आयरन भरपूर प्रमाणात असल्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं. त्यामुळे या पुऱ्या मुलांना तरी नक्की खायला घालायला पाहिजे आणि चवीला एवढे रुचकर लागतात की मुले खायला अजिबात नाही म्हणणार नाही. रोजही दिल्या तरी आवडीने खातील. रेसिपी नक्की ट्राय करा. जर आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.